नमस्कार, मी आरती सावंत. आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साफसफाईचं मिशन. तर आज सकाळीच टिफिन बनवून सकाळचा सगळ्या गोष्टी आटपून आता मी कपडे सुकत घालत आहेत आणि थोडा मशीनचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे पाणी ड्रायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मशीन रिपेअरिंग करायला द्यायची आहे. तर चला तर मग आता साफसफाईला सुरुवात करूया बेडरूमची. तर आज साफसफाई मिशन आहे. बेडरूम साफ करायचं आहे. दर 15 दिवसांनी मी बेडरूम साफ करते आणि मला बरं वाटतं. दुपारच्या वेळी मी या सगळ्या गोष्टी करते. तर आज मुलीची शाळा उशिरा होती आणि मध्ये मध्ये माझी नाटकी चालू आहेत मस्ती अशी, त्यामुळे मला आज टाईम होता बेडरूम साफ करायचा. तर मी आता क्लिनिंग करत आहे, प्रत्येक पार्ट्स क्लिनिंग करत आहे. आता ही माझी घरघंटी आहे आणि स्वतःच्या कमाईने मी घेतलेली आहे आणि खूप आनंद वाटतो की आपल्या स्वतःच्या कमाईने आपण घेतलेली वस्तू. आता मी सगळ्या गोष्टी काढून घेत आहे आणि सगळ्या कोपरा मी सगळ्या साफ करत आहे. त्यामुळे बरं वाटतं सगळं साफ करायला. आणि ही मुलीचं अभ्यासाचा बोर्ड आहे, तिथे मी ती डिक्टेशन वर्ड्स अभ्यास सगळा लिहत बसते आणि सगळं बेडरूमचं सगळं क्लीन करत आहे. आणि प्रत्येक साफसफाई करत असताना ना एक लक्षात ठेवा, एक एक पार्ट्स साफ करा, म्हणजे हॉल करा कंप्लीट, मग आपल्याला थकायलासुद्धा होणार नाही. आणि बाकीच्या गोष्टी पण असतात बायकांना, असं नाही की बायकाच साफ करतात, पुरुषेसुद्धा साफ करतात, साफसफाई करतात. तर आता मी आणि एक एक पार्ट्स केल्यामुळे बरं वाटतं आणि मग आपल्या घरातल्या गोष्टी पण आपल्याला करायच्या असतात, म्हणून दिवसाला एक एक पार्ट्स करा. आता मी वरचा टेबलावर चढून सगळी धूळ काढत आहे आणि जास्त धूळ नाही आहे, कारण का दर 15 दिवसाने साफ केल्यामुळे बरं वाटत आहे. आणि ॲक्च्युली मी पहिला म्हाडा कॉलनीमध्ये असताना तर मी वर्षातून एकदाच साफसफाई करायची. पण आता फ्लॅटमध्ये राहत आहे, तर मला दर 15 दिवसाने आणि एक आवड होते की आता फ्लॅटमध्ये नवीन आपलं ही साफसफाई ही करायची सवय लागते. आता मी फ्रीज सरकवत आहे आणि अक्षरशः नाकीनऊ झालेली आता साईडची जागासुद्धा साफ करून घेत आहे. आणि एवढे काही घाण नव्हती, आणि जरी आपण कचरा रोज काढत असला तरीही साफ करत असताना ज्या नको त्या गोष्टीही आपल्याला मिळतात आणि केसही पडलेले दिसतात जरी आपण कचरा काढला तरीसुद्धा. तर संपूर्ण असं क्लीन करून घेत आहे फ्रीजच्या पाठचा भाग आणि आता सरकवून घेते हळूहळू असा. आणि आता माझ्या शाळेचा टायमिंगसुद्धा झालेला, पण माझी घाईसुद्धा होती की क्लीन व्हायला पाहिजे. आणि कारण का आज उशिरा शाळा असल्यामुळे मला दोन्ही टायमिंग मॅच करावं लागत होतं. तर संपूर्ण अशी झाडू मारून घेत आहे आणि टायमिंग वाढतो आहे पण कामं काय संपत नव्हती. आणि आता मी हवा येण्यासाठी मी विंडो ओपन केलेले आहे आणि कपाटाच्या खाली, आणि हा माझा जुना पाट आहे, गावावरून आणलेला, आईने दिलेला आहे, आईबाबांनी. तर मी हा पाट आणि खरंच आपल्या कोणत्या पूजेला वगैरे हा बरा पडतो. आणि सगळी घाण काढून घेतलेली आहे, कचरा. आता कोपरा साफ केला आणि अशी साफसफाई केल्यामुळे बरं वाटतं. आता देवाऱ्याच्या खालची जागा ही साफ करून घेत आहे प्रत्येक गोष्ट, आणि देवाऱ्याच्या सगळ्या गोष्टी साफ करणार आहे. आता बघू किती मला टाईम मिळतो तसा. आता युनिकॉर्न साईडला ठेवून, टेबल साईडला ठेवून प्रत्येक गोष्ट कोपरा साफ करत आहे, तुम्ही बघू शकतात. आता मुलीच्या कबाड्याच्या खाली मला आता पेन्सिल भेटली, अजून काय काय मिळेल माहीत नाही, तर पेन्सिल कोणाला लागू नये म्हणून हातात घेतली आणि सगळा हा भाग आहे तो कचऱ्यात सगळा गोळा केलेला आहे. आता झाडू मारून घेतलेली आहे, सगळं झाडलोट झालेली आहे. आता पुसण्याचं काम चालू होणार आहे. तर मी पहिला फ्रीज साफ करून घेते. माझे हॅपी प्लॅनेटचं आहे हे
किचन क्लीनरचं साफ करायचं आहे प्रोडक्ट. खरंच खूप चांगलं आहे. नक्की तुम्हाला पाहिजे असेल तर फ्लिपकार्टवर ऑनलाईन आणि जिथे कुठे ऑनलाईन मिळत असेल तिथे बघा. खरंच उपयोगी आहे. आता मी फ्रीज सगळं क्लीनिंग करून घेत आहे. मला अक्षरशः बरं वाटतं हे प्रोडक्ट. माझ्या मुलीचा बड्डे होता तर मला साफसफाई करण्यासाठी हे हॅपी प्लॅनेट मला अतिशय युजफुल झालं. मी कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे, पण मला जे आवडलं ते तुमच्यासमोर मी शेअर करत आहे. तर नक्की ज्यांना कुणाला हवं असेल तर नक्की ऑनलाईन परचेस करा. आणि अफोर्डेबल पण आहे. 200 रुपयाला मिळतं आय थिंक. तर आता मी माझी घरघंटी ही साफ करून घेत आहे. बहुतेक दिवस मी साफ केलेली नव्हती, तर अराऊंड 1 महिना झाला की मला साफ नाही केलेलं. तर मी आता हे साफ करून घेते अतिशय हलक्या हाताने. आणि बघा तुम्ही चकचकीत दिसत आहे ही घरघंटी. 2 वेळा मला पुसावं लागत आहे, कारण का मी ते लिक्विड जास्त मारल्यामुळे थोडंसंच लिक्विड वापरा. आता मी सगळ्या गोष्टी क्लीन झाल्यावर मी आता हे वॉच सगळं छानपैकी पुसून ठेवत आहे. आता वाजले आहेत 1:30. आता मला शाळेत जायचं आहे. ती धावपळ चालू झालेली आहे आणि अक्षरशः मी काहीही खाल्लं नव्हतं. आता फॅन पुसून घेते सगळीकडून. नॉर्मल पाण्यानेच साफ केलेला होता. आणि आता माझी मस्ती चालू झालेली की टाटा बाय बाय असं. तर सगळं पार्ट्स क्लीन केलं. आता सगळ्या गोष्टी पुसून झाल्यावर आता लादी पुसायची होती बेडरूमची, तर सगळं क्लीन करून घेत आहे पाण्याने. आता फ्रीजच्या पार्टची जागा पुसून घेते आणि प्रत्येक भाग मी 2 वेळा पुसून घेते, जेणेकरून परत पुसायला गरज लागणार नाही. म्हणजे फ्रीज आपण दररोज पार्टचे भाग आपण पुसत नाही. तर साईडने सुद्धा मी पुसून घेत आहे आणि 2दा पुसून घेतलेलं आहे. अतिशय लादी छानपैकी चकचकीत दिसत आहे. आणि पुन्हा मला शिफ्टिंग करायचं होतं, तर सगळी जागा शिफ्ट केलेली आहे कोपऱ्याने. आणि नाजूक असा असल्यामुळे तर आपल्याला एकदम सावशीकपणे आपल्याला नीट ठेवावं लागतं. आता पुन्हा मी पुसत आहे दुसरं जागा, ती म्हणजे आता मी जिथे घरघंटी ठेवते तिकडची जागा 2दा पुसून घेतलेली आहे. आता समोरची जागा, आता माझं शाळेचं टायमिंग झालेलं आहे. सेम तसेच की हार्डली माझ्याकडे 10 मिनटं होती आणि मला लादी पुसून घ्यायची होती. तर अशी फटाफट अशी पण सगळी एकूण एक कोपरा साफ केला. त्यामुळे अक्षरशः बरं वाटतं. आणि आता हा पॅसेज घरघंटीची जागा सुकल्यानंतर मी घरघंटी एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. आता भाग आहे आता दुसरा संपूर्ण असा क्लीन केला, जिथे फ्रेमच्या खालची जागा आहे. आणि माझ्याकडे मी बेड घेतलेला नाही आहे. जेव्हा माझी स्वतःची रूम होईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी घेणार आहे. त्यामुळे मी काही केलेली नाही आहे. तर सगळ्या पार्ट्स पुसून घेतला आणि माझी सगळं क्लिनिंग झालेलं आहे. आता 3:15 वाजलेले. मी जस्ट शाळेतून आलेली, पोटभर असं जेवून घेतलं. आणि ही बघा आमची फ्रेम लग्नातली फ्रेम आहे मस्तपैकी अशी. आणि हे माझ्या नवऱ्याचं लहानपणीचं घड्याळ आहे आणि त्याने त्याची आठवण म्हणून त्याने ठेवलेली आहे. आता हे युनिकॉर्न माझ्या मुलीची टॉईज आहे आणि मी टाईमपास करत आहे. आणि हे सगळं शाळेतून आल्यावर सगळं नीटनेटकं ठेवत आहे. आता माझे स्वामी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल, श्री स्वामी समर्थ. आणि मी स्वामींना फूल ठेवलं, त्यांच्या जागी ठेवलं. आता मी खिडकी बंद करत आहे आणि पडदे सोडत आहे. सगळं क्लिनिंग झालेलं आहे. मस्तपैकी पडदे सोडलेले आहे. दुपारचं असे निवांत अशी वेळ झालेली आहे. तर माझं सगळं क्लिनिंग झालेलं आहे. तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडल्यास तर लाईक शेअर करा. फायनली माझा बेडरूम छानपैकी साफ केलेला आहे आणि मस्तपैकी असा केलेला आहे. खूप वेळ लागला एक बेडरूम साफ करायला. आणि मी एक पार्ट्स करूनच साफसफाई करते आणि 15 दिवसांनी माझी साफसफाई असतेच. तर माझी आज बेडरूमची साफसफाईचा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर
सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. बाय.